इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट द गायनोशियम. गायनोशियमलाच आपण म्हणतो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचा, जो की इनरमोस्ट पोझिशनला असतो, ज्यालाच आपण पिस्टिल म्हणतो. बरोबर. त्यानंतर इंडिव्हिज्युअल मेंबर्स जर गायनोशियमचे कन्सिडर केले तर दे आर कॉल्ड ॲज अ कार्पेल. आता नंबर ऑफ कार्पेल जर कन्सिडर केले तर काही फ्लावरमध्ये एकच कार्पेल प्रेझेंट असतं किंवा भरपूर सारे कार्पेल प्रेझेंट असतात. जर कार्पेल फ्यूज असेल तर त्याला आपण म्हणलो सिन कार्पस, जर फ्री असेल तर त्याला अपोकार्पस म्हटलो आपण. आता कार्पेल जर भरपूर सारे असतील एका फ्लावरमध्ये तर दे आर कॉल्ड एज अ पॉलीकार्पेलरी, किंवा दोन असतील तर बायकार्पेलरी म्हटलं. जसे एक्झाम्पल आपण दतुरा दिलं, ज्याला धोत्रा म्हटलं जातं. त्यानंतर ट्राय कार्पेलरी म्हणजे जर 3 कार्पेल्स असतील तर दॅट वन इज कॉल्ड एज अ ट्राय कार्पेलरी. ज्याचं एक्झाम्पल आपण कुकुरबिटा दिलं. देन नेक्स्टली वी आर स्टडीड अबाउट द पेंटा कार्पेलरी, ज्याच्यामध्ये 5 कार्पेल्स प्रेझेंट होते. एक्झाम्पल आपण हिबिस्कस दिलं. आता कार्पेल जर कन्सिडर केलं, मेनली कार्पेलमध्ये 3 पार्ट्स प्रेझेंट असतात, जे की आपण बघितलं स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. बरोबर. आता स्टिग्मा जर कन्सिडर केला तर टिपला प्रेझेंट असतो, जो की पोलन ग्रेन रिसिव्ह करतो ड्युरिंग पॉलिनेशन, हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्टली आपण बघितलं की ओव्हरी जर कन्सिडर केली तर ओव्हरी ही बेसल पार्टला आहे. त्याच्या आधी आपण बघितलं स्टाईल आहे, जो की लॉंग ट्यूब लाईक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, जे की ओव्हरी आणि स्टिग्माला कनेक्ट करते. आणि ओव्हरी जर बघितली तर सोलन फर्टाईल पार्ट आहे कार्पेलचा. बरोबर. ज्याच्यामध्ये ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात. आणि पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं आणि ओव्ह्यूल्सपासून सीड तयार होतात. then नेक्स्ट लिस्ट वी हॅव स्टडीड अबाउट द प्लॅसेंटेशन, म्हणजेच ओव्ह्यूल्सची अरेंजमेंट कशी आहे ओव्हरीच्या आतमध्ये, त्याला म्हटलं जातं प्लॅसेंटा. ज्याच्यामध्ये आपण टाईप्स बघितले प्लॅसेंटेशनचे: मार्जिनल, एक्झाईल, परायटल, बेसल आणि प्री सेंट्रल. बरोबर. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द फ्रूट, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की फ्रूट जर कन्सिडर केले तर 3 टाईप्सचे फ्रूट आहेत: पार्थेनोकार्पिक फ्रूट, ट्रू फ्रूट आणि फॉल्स फ्रूट. आता पार्थेनोकार्पिक फ्रूट जर कन्सिडर केले तर असे फ्रूट जे विदाऊट फर्टिलायझेशन डेव्हलप होतात, ज्यांना आपण पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणतो, जसं की बनाना, ग्रेप्स. त्यानंतर काही फ्रूट जे आहेत ते फक्त ओव्हरीपासूनच तयार होतात, ज्यांना आपण ट्रू फ्रूट म्हटलो. नेक्स्ट एक्झाम्पल जसं आपण दिलं मँगो. आणि काही फ्रूट असे आहेत तर ओव्हरीचं सोडून पार्ट, वेगळ्या पार्टपासून फ्लावरच्या जर तयार होत असतील फ्रूट, तर दॅट वन इज कॉल्ड एज अ फॉल्स फ्रूट. जसं की ॲप्पल जर कन्सिडर केला तर ॲप्पल हा फ्लावरच्या थॅलामसपासून तयार होतं, म्हणजेच जास्त कॉन्ट्रीब्युशन हे थॅलामसचं असतं, ओव्हरीचं नसतं, म्हणून त्याला फॉल्स फ्रूट असं म्हटलं. तर बेस्ट एक्झाम्पल ॲप्पल लक्षात ठेवा. त्यानंतर आपण नंतर बरेचसे टाईप्स बघितले फ्रूटचे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं सिम्पल फ्रूट, ॲग्रिगेट फ्रूट आणि कंपोजिट फ्रूट. सिम्पल फ्रूट आपण कोणाला म्हणणार, तर एक ओव्हरी एक फ्लावरपासून फ्रूट तयार होत असेल तर त्याला सिम्पल फ्रूट म्हटलो. बरोबर. त्यानंतर ॲग्रिगेट फ्रूट कोणाला म्हटलं आपण, तर भरपूर साऱ्या ओव्हरीज आहेत. बरोबर. तर त्याला आपण ॲग्रिगेट फ्रूट म्हटलो, म्हणजे भरपूर साऱ्या ओव्हरीज आहेत, एकच फ्लावर आहे. आणि मेनी ओव्हरीज मेनी फ्लावर्स आहेत, म्हणजे अख्ख्या इन्फ्लोरेसन्सपासून जर फ्रूट तयार होत असेल तर त्याला आपण कंपोजिट फ्रूट म्हटलो. जसं की एक्झाम्पल आपण सोरोसिस म्हणजेच पाईनॲपल, किंवा आपण दुसरं एक्झाम्पल दिलं फिग म्हणजेच अंजीरचं एक्झाम्पल दिलं. आणि ॲग्रिगेट फ्रूटमध्ये आपण काय दिलं तर स्ट्रॉबेरी, कॅलट्रॉपिस, कस्टर्ड ॲपल, हे आपण एक्झाम्पल्स दिले. ओके. म्हणजे आत्तापर्यंत आपण फ्रूटपर्यंत आलेलो आहे. त्याच्या आधी आपण सगळे फ्लावरचे पार्ट्स बघितले. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द सीड. आता सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं आणि ओव्ह्यूल्सपासून सीड तयार होतं. बरोबर. म्हणजे आता इथे जे मी दाखवले ही ओव्हरी आहे ॲक्च्युली, म्हणजेच फ्रूट आहे, फ्लेशी पार्ट आहे जो की आपण खातो, आणि हे आतलं ओव्ह्यूल्स आहेत म्हणजे सीड आहे. आता सीड जर कन्सिडर केलं तर बघा, सीड इज अ रिप्रोडक्टिव्ह युनिट दॅट डेव्हलप फ्रॉम फर्टिलाइज मॅच्युअर ओव्हिल. बघा सीड कसं आहे, रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे जो की फर्टिलाइज्ड मॅच्युअर ओव्हिलपासून जे डेव्हलप होते. आता सीड जर कन्सिडर केलं तर सीड इज मेड अप ऑफ सीड कोट अँड 1 or 2 कॉटिलिडॉन्स. बघा नेहमी सीड जे आहे ते सीड कोटनी आणि 1 किंवा 2 कॉटिलिडॉन मध्ये बनलेलं असतं. आता तुम्हाला माहिती आहे की 2 कॉटिलिडॉन असतील तर त्याला आपण डायकॉट म्हणतो, आणि सिंगल कॉटिलिडॉन सीडला असेल तर त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. बरोबर. डायकॉटचं एक्झाम्पल आपण काय देतो, पी, बीन्स, हे सगळे डायकॉटमध्ये येतात. आणि मोनोकॉटचे एक्झाम्पल आपण जवार, बाजरा, मेज, हे मोनोकॉटचे एक्झाम्पल देतो. बरोबर. आता ॲक्च्युली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सीडचं डायग्राम दाखवलेलं नाही आहे, पण तुम्हाला समजावं म्हणून मी इथं सीडची डायग्राम दाखवली आहे. बघा
आता सीड जर कन्सिडर केलं तर आत्ताच मी सांगते, सीड जर कन्सिडर केलं तर सीड हे काय आहे, एक रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे जे की ओव्ह्यूलपासून तयार होतं, हे पूर्णपणे डोक्यात घ्या. आता सीडच्या भोवती जर बघितलं, हे जे स्ट्रक्चर दिसतंय तर ह्याला सीड कोट म्हटलं जातं. आता इथे हे जे आहे ते डायकॉटचं सीड आहे आणि इथलं जे आहे ते मोनोकॉटचं सीड आहे, ज्याच्यामध्ये हे बीन सीड दाखवलेलं आहे आणि हे कॉर्नचं सीड दाखवलेलं आहे. बघा, आता आउटर मोस्ट कवरिंग जर सीडचं आहे त्याला आपण सीड कोट म्हटलो, ज्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात. बघा, आउटर जो लेअर आहे त्याला टेस्टा म्हटलं जातं. बघा, बाहेरचा जो लेअर आहे त्याला आपण काय म्हणतोय, टेस्टा म्हणतोय. आणि त्याच्या आतला जो लेअर आहे दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टेगमेन. नावं लक्षात ठेवा. आणि ह्या दोन्हीला मिळून काय म्हटलं जातं, सीड कोट म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, म्हणजे सीड भोवती 2 कोट्स आहेत, 2 कवरिंग आहेत, ज्याला आउटरला टेगमेंट म्हटलं जातं आणि इनरला टेस्टा म्हटलं जातं. लक्षात येते का? बघा, आउटरला टेस्टा म्हटलं जातं आणि इनरला टेगमेंट म्हटलं जातं आणि ह्या दोघांना मिळून सीडकोट असं म्हटलं जातं. साधं सोपं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट वन स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर हायलम. हायलम हा काय आहे तर इट इज अ स्कार ऑन द सीड कोट थ्रू विच सीड अटॅच टू द फ्रूट. बघा, सीड कोटच्या भोवती, आता फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर अबाउट दिस स्ट्रक्चर, आता हे स्ट्रक्चर जर बघितलं, लक्षात येते का? बघा, तर ॲक्च्युली हा सीड कोट आहे ज्याच्यामध्ये 2 आपण लेअर बघतोय, टेस्टा आणि टेगमेन, बरोबर. तर ह्याच्यावरती अजून एक असं स्कार, म्हणजे असं थोडंसं खवली आल्यासारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. हे कशासाठी असतं तर फ्रूटला अटॅच होण्यासाठी हे स्कार मदत करतं. विच वन इज कॉल्ड ॲज त्यालाच हायलम असं म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा. नेहमी लक्षात घ्या, फ्रूटच्या आतमध्ये सीड प्रेझेंट असतं, म्हणून ते फ्रूटला अटॅच होण्यासाठी काहीतरी तिथं ऑब्जेक्ट असलं पाहिजे, काहीतरी टिश्यू असला पाहिजे. पण त्यासाठी हे हायलम प्रेझेंट असतं, जेणेकरून फ्रूटला ते सीड पूर्णपणे अटॅच होईल. लक्षात आलं का? बघा, मग आता सीडच्या आतमध्ये जर बघितला तर एम्ब्रियो जर बघितला तर सीडकोटच्या आतमध्ये तुम्हाला प्रेझेंट दिसतोय. म्हणजे इथे जर तुम्ही बघितला तर डायकॉटमध्ये तुम्हाला इथे हा जो आहे हा एम्ब्रियो आहे आणि मोनोकॉटमध्ये जर कन्सिडर केलं तर मोनोकॉटमध्ये बघा, हा जो पार्ट दिसतोय हा एम्ब्रियोचा पार्ट आहे, बरोबर. आता एम्ब्रियो जर कन्सिडर केला तर त्यामध्ये एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे, ज्याच्यामध्ये रॅडिकल आणि प्ल्युमिल प्रेझेंट असतं. म्हणजे इथं वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथून बाहेर रॅडिकल वरच्या साईडला निघणारे आणि रॅडिकल खालच्या बाजूला निघणारे आणि प्ल्युमिल वरच्या बाजूला निघणारे, असे प्रकार इथं तुम्हाला बघायला मिळतील सीडच्या आतमध्ये, एम्ब्रियोच्या इथे. लक्षात आलं का? बघा, म्हणजे थोडक्यात जर कन्सिडर केलं तर सीडला 2 लेअर असतात बाहेरच्या बाजूनी, ज्याला टेस्टा आणि टेगमेन असं आपण म्हणतो, ज्याला दोघांना मिळून सीडकोट म्हटलं जातं. सीडकोटच्या बाहेर एक कोट प्रेझेंट असतं किंवा कवरिंग प्रेझेंट असतं, ज्याला हायलम आपण म्हणतोय. आता एम्ब्रियोच्या आतमध्ये म्हणजे सीडच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर एम्ब्रियो प्रेझेंट आहे, बरोबर. वरच्या बाजूला जर बघितलं तर प्ल्युम्युल प्रेझेंट असतं आणि खालच्या बाजूला बघितलं तर रॅडिकल प्रेझेंट असतं. हे लक्षात घ्या. आता रॅडिकलपासूनच पुढे जाऊन मी सांगितलं की रूट डेव्हलप होतात, बरोबर. हे तुम्हाला आधी मी सांगितलं होतं. आणि हे जे प्ल्युम्युल आहे त्याच्यापासून शूट तयार होतं, म्हणजेच नवीन स्टेम तयार होतं त्या प्लांटचं. लक्षात येते का? बघा, आता एम्ब्रियोनल ॲक्सिस जर कन्सिडर केलं आणि हे जर प्ल्युम्युल कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये जे प्रेझेंट असतं दॅट वन इज कॉल्ड ॲज अ इपिकोटाईल. लक्षात घ्या. परत एकदा मी सांगते. आता फॉर एक्झाम्पल हा एम्ब्रियो आहे, बरोबर. इथं एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे आणि हा प्ल्युम्युल आहे, बरोबर. हा वरचा आपण प्ल्युम्युल म्हणतो, हा एम्ब्रियोनल ॲक्सिस म्हणतो. तर ह्या मधला जो भाग आहे तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ इपिकोटाईल. साधं सोपं, ह्याला काय म्हटलं जातं, इपिकोटाईल म्हटलं जातं. तसंच खाली जर आपण बघितलं तर रॅडिकल आणि एम्ब्रियोनल ॲक्सिस मधला जो भाग आहे त्याला हायपोकोटाईल असं म्हटलं जातं. साधं सोपं आहे. म्हणजेच काय तर हे दोन्ही सुद्धा पार्ट आहेत प्ल्युम्युल आणि रॅडिकलचे. समजलं? आता हे जर कन्सिडर केले तर दीज आर द न्यूट्रिटिव्ह टिश्यू इन अ सीड कॉल्ड ॲज अ एंडोस्पर्म. आता काही सीडमध्ये अजून एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू दिसून येतो, जो की तुम्हाला इथं मोनोकॉटमध्ये बघायला मिळेल, ज्याला एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो इथला टिश्यू आहे दॅट वन इज कॉल्ड ॲज अ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म म्हणजे लक्षात ठेवा हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, जो ग्रोईंग एम्ब्रियो आहे. म्हणजे एम्ब्रियो ज्यावेळेस ग्रो होत असतो तर त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम, न्यूट्रिशन म्हणजे त्याला खाद्य पुरवण्याचं काम हा कोण करत असतो, तो एंडोस्पर्म करत असतो. म्हणजे साधं सोपं
लक्षात ठेवा, एंडोस्पर्मचं फंक्शन काय, तर ग्रोईंग एम्ब्रियोला न्यूट्रिशन म्हणजे खाद्य पुरवण्याचं काम हा एंडोस्पर्म करणार आहे. लक्षात आलं का बघा, ज्यालाच न्यूट्रिटिव्ह टिश्यू आपण म्हणतोय. म्हणजे थोडक्यात सीडचं स्ट्रक्चर लक्षात आलं का बघा. परत एकदा मी सांगते, सीड जर कन्सिडर केलं तर सीडला भोवती सीडकोट प्रेझेंट असतो, जो की 2 लेअरने बनलेला आहे, टेस्टा आणि टेगमेन. सीडकोटच्या बाहेर अजून एक स्कार लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, विच इज कॉल्ड ॲज अ हायलम. सीडच्या आतमध्ये जर बघितलं तर एम्ब्रिओ प्रेझेंट आहे, बरोबर. आता एम्ब्रिओ जर कन्सिडर केला तर एम्ब्रिओच्या इथे वरच्या बाजूला प्लिम्युल निघणारे आणि खालच्या बाजूला रॅडिकल निघणारे, बरोबर. आता हिथं एम्ब्रिओ ॲक्सिस आणि प्लिम्युलच्या मध्ये इपिकोटाईल प्रेझेंट असणारे आणि एम्ब्रिओ ॲक्सिस आणि रॅडिकलच्या मध्ये हायपोकोटाईल प्रेझेंट असणारे. त्यानंतर अजून मी सांगितलं की एम्ब्रिओच्या बाहेर एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो, ज्यालाच एंडोस्पर्म असं म्हटलं जातं, जो की ग्रोईंग एम्ब्रिओला न्यूट्रियंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. साधं सोपं आहे. हे झालं सीडचं स्ट्रक्चर. आता जर डायकॉट सीड असेल तर 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतील, मोनोकॉट सीड असेल तर सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असेल. आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते फ्लावर कसं तयार होतं, बरोबर. रूटपासून आपण चालू केलं होतं, रूट, शूट, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्टेम बघितलं, लीफ बघितलं, त्यानंतर फ्लावर बघितलं आणि आता फ्रूट आणि सीड आपण बघितलं. म्हणजे अख्खा चॅप्टर आपण कवर केलेला आहे. देन नेक्स्टली वी विल स्टडी अबाउट द सम इम्पॉर्टंट फॅमिलीज. बघा, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फॅमिली बघणार आहे फॅबिएसी. आता फॅबिएसी जर कन्सिडर केली तर फॅबिएसीमध्ये एक्झाम्पल काय येतं, तर पी प्लांट येतं. म्हणजेच वाटाणा, पावटा, घेवडा हे सगळे फॅबिएसी फॅमिलीमध्ये येतात. म्हणजे जे कॅरेक्टर्स काय काय आहेत बघा फॅमिलीचे. आता हे जे आहे पी प्लांट बिलॉंग टू दिस फॅमिली. आता प्लांट हे कसं असतं, एकतर ते ट्री असतं, श्रब असतं किंवा हर्ब असतं. आता ट्री, श्रब, हर्ब तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हाईटनी हे कमी असणार आहेत प्लांट, बरोबर. आता ह्यांच्यामध्ये रूट जर कन्सिडर केले तर दे शो रूट नोड्यूल्स, ज्याच्यामध्ये रूट नोड्यूल्स प्रेझेंट असतात. आता रूट नोड्यूल्स म्हणजे काय, तर बघा, हे जर रूट असतील तर रूटला असे छोटे छोटे गाठ आल्यासारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्यांनाच रूट नोड्यूल्स असं म्हटलं जातं, बरोबर. जे की नायट्रोजन फिक्स करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पी हे कसं आहे, इरेक्ट क्लाइंबर आहे. क्लाइंबर म्हणते मी, म्हणजेच वेल असणार आहे त्याचा, बरोबर. आता ऑलरेडी आपण टेंड्रिल्स वगैरे हे सगळं, क्लाइंबर्स वगैरे हे सगळं स्टडी केलेलं आहे, त्याच्यामुळे परत मी सांगत बसणार नाही. बघा, पी प्लांट कसा आहे, इरेक्ट क्लाइंबर आहे, सरळ उगवतं. त्यानंतर लीव्ज हे पिन्नेटली कंपाऊंड आहेत. आता पिन्नेटली कंपाऊंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक मेन रॅचिस असतं आणि त्याला असे लिफलेट्स असतात, बरोबर. तर त्याला पिन्नेटली कंपाऊंड म्हटलं जातं. आणि अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये लीव्ज अरेंज केले जातात. अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे माहिती आहे, एक इथं असेल तर एक इकडं, एक इकडं, एक इकडं, हे अशी अरेंजमेंट असेल, बरोबर. त्यानंतर इन्फ्लोरेसन्स हा कसा आहे, त्यांच्यामध्ये रेसिमोज टाईप आहे. रेसिमोज म्हणजे आपल्याला माहिती आहे की यंग जे आहेत फ्लावर्स ते टिपला असतात आणि ओल्ड फ्लावर हे बेसला असतात, ज्याला रेसिमोज इन्फ्लोरेसन्स आपण म्हणतो. त्यानंतर फ्लावर्स हे कसे आहेत, बायसेक्शुअल आहेत, झायगोमॉर्फिक आहेत. बायसेक्शुअल म्हणजे काय, तर दोन्ही सेक्सेस त्याच्यामध्ये दिसणार आहेत, मेल आणि फिमेल. आणि झायगोमॉर्फिक आपण कोणाला म्हणतो, तर ज्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री असेल, म्हणजे फ्लावरला जर आपण मधून कट केला तर 2 इक्वल त्याचे पार्ट्स पडतील, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ झायगोमॉर्फिक. तर नेक्स्टली कॅलिक्स ह्यांच्यामध्ये, आता ॲक्च्युली आपल्याला कॅलिक्स, करोला हे सगळं माहिती आहे. कॅलिक्स जर कन्सिडर केला तर 5 प्रेझेंट असतात, हे फ्यूज असतात, म्हणून त्याला गॅमोसेपॅलस म्हटलेलं आहे, बरोबर. हे सगळ्या टर्म्स आपण स्टडी केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्यामध्ये ॲस्टिवेशन जर बघितलं तर इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन असतं. इम्ब्रिकेट म्हणजे कसं असणार, तर एक पूर्णपणे जो सेपल आहे, आता इथं आपण कॅलिक्सबद्दल बोलते म्हणून एक पूर्णपणे जो सेपल आहे तो एक पूर्ण आत असणारे, बाकीचे सगळे त्याला असे असतील, बरोबर. आणि एक पूर्णपणे असा बाहेर असणार आहे. लक्षात आलं का बघा, ज्याला इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन म्हटलं जातं. त्यानंतर इफ यू कन्सिडर अबाउट द करोला, तर करोलासुद्धा इथे 5 असणार आहेत, पण फ्री असणार आहेत, म्हणून त्याला पॉलीपेटलस म्हटलेले, ज्याच्यामध्ये वेक्झिलरी ॲस्टिवेशन असतं. वेक्झिलरी ॲस्टिवेशन जर बघायचं असेल तर इथं फ्लावरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा, वेक्झिलरी ॲस्टिवेशन म्हणजे काय, तर वरचा जो असतो तो असा खूप मोठा असतो, ज्याला वेक्झिल किंवा वेक्झिलियम म्हटलं जातं. खालचे हे असे विंग्स दिसतात आणि हे जे असतात कील, जे की बोट शेप असतात, बरोबर. जे की हे आपण असतं ॲस्टिवेशन बघितलेलं आहे.
ज्याला वेक्झिलरी ॲस्टिवेशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांचे पेटल्स, पाकळ्या जर बघितल्या तर पाकळ्यांमध्ये वेक्झिलरी ॲस्टिवेशन दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार बघा, पेटल्स आर अनइक्वल इन साईज. आत्ताच मी सांगितलं की पेटलची साईज ही सगळ्यांची सेम नसते, वेगवेगळी असते. लार्जेस्ट पेटल वेक्झिलियम असतं, स्मॉल हे विंग्स असतात आणि स्मॉलेस्ट जे असतात ते कील असतात, बरोबर, जे की आत्ता आपण बघितलं. त्यानंतर अँड्रोशियम जर यांच्यामध्ये कन्सिडर केले तर 10 स्टॅमिन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि डायॲडल्पस कंडिशनमध्ये ते अरेंज असतात. आता डायॲडल्पस म्हणजे काय, तर इथे बघा 9 असे असतील, बरोबर, आणि एक असा फ्री असेल. लक्ष येते का बघा, म्हणजे 9 फ्यूज असणार आहेत आणि एक फ्री असणार आहे, म्हणून त्याला डायॲडल्पस कंडिशन म्हटलेले. म्हणजे 2 ह्याच्यामध्ये बंचेस दिसतात. लक्ष येते, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं, 2 बंचेस दिसतात, 9 वेगळे आणि एक वेगळा असेल. सो दॅट वन इज कॉल्ड ॲज अ डायॲडल्पस कंडिशन. हे झालं अँड्रोशियमबद्दल, म्हणजेच मेल पार्टबद्दल. आता गायनोशियम जर कन्सिडर केला तर गायनोशियम हा कसा आहे, मोनोकार्पेलरी आहे. मोनोकार्पेलरी म्हणजे काय सांगणार रे, तर एकच कार्पेल प्रेझेंट आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी एवढं त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे फक्त. त्यानंतर युनिलॉक्युलर ओव्हरी आहे. युनिलॉक्युलर म्हणजे एकच लोब ओव्हरीमध्ये प्रेझेंट असणार आहे. लक्ष येते का बघा, एकच लोब प्रेझेंट असणार आहे. ओव्हरी सुपेरियर असणार आहे. सुपेरियर म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळ्या फ्लोरल पार्ट्सपेक्षा ओव्हरी हायेस्ट पोझिशनला असणार आहे. त्यानंतर विथ मेनी ओव्ह्युल्स ऑन मार्जिनल प्लासेंटेशन, खूप सारे ओव्ह्युल्स इथं मार्जिनल प्लासेंटेशनला प्रेझेंट असणार आहेत. ओव्हरी डेव्हलप्स इन लेग्युम टाईप ऑफ फ्रूट. आत्ताच मी सांगितलं की ओव्हरी जी आहे ती लेग्युम टाईप ऑफ फ्रूटला डेव्हलप होते. म्हणजेच हे अशा प्रकारे जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल, बरोबर, ह्याला लेग्युम म्हणतो आपण. आणि लेग्युमच्या आतमध्ये मग ओव्ह्युल्स तयार होणार आहेत. म्हणजेच ॲक्च्युली फ्रूट म्हणजे काय, तर आपण शेंग म्हणतो वाटाण्याची, बरोबर, जी की तुम्ही बघितली असेल सगळ्यांनी. तर वाटाण्याची शेंग म्हणजे ओव्हरी आहे, त्याच्यामधले जे वाटाणे आहेत ते ओव्ह्युल्स असतात. लक्षात येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सीडमध्ये जर एंडोस्पर्म असेल तर त्याला एंडोस्पर्मिक सीड प्रेझेंट असतं किंवा एंडोस्पर्मिक सीड आहे असं म्हटलं जातं. एंडोस्पर्मचं फंक्शन काय सांगितलं, तर ग्रोईंग जो एम्ब्रिओ आहे त्याला न्यूट्रियन देण्याचं काम हे एंडोस्पर्म करत असतात. पण इथे मात्र जर कन्सिडर केलं तर ह्यांच्यामध्ये सीडमध्ये एंडोस्पर्म ॲब्सेंट असतो, म्हणून त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात फॅबेसी फॅमिलीचे कॅरेक्टर लक्षात आले का बघा, साधे सोपे आहेत. परत एकदा मी सांगते, काय काय सांगणार, हे पी प्लांटशी बिलॉंग करतात किंवा पी प्लांट ह्या फॅमिलीशी बिलॉंग करतं. त्यानंतर हे हर्ब, श्रब किंवा ट्री असतात. रूटमध्ये रूट नोड्युल्स प्रेझेंट असतात. पी इरेक्ट असते, क्लाइंबर्स असतात. लिव्स पिन्नेटली कंपाऊंड असतात. अल्टरनेट फायलोटॅक्सी असते. इन्फ्लोरेसन्स रेसिमोस टाईपचा असतो. फ्लावर्स बायसेक्शुअल आहेत, झायगोमॉर्फिक आहेत. कॅलिक्स फ्यूज आहेत, म्हणून त्याला गॅमोसेपॅलस म्हटले. त्यानंतर त्यांच्यामध्ये सेपल्समध्ये इम्ब्रिकेट एस्टिवेशन असतं. कोरोला म्हणजे पेटल्समध्ये अरेंजमेंट वेक्झिलरी आहे. फ्री पेटल्स आहेत म्हणून त्याला पॉलीपेटलस म्हटलेलं आहे. पेटल्स हे अनइक्वल साईजचे असल्यामुळे त्याच्यामध्ये वेक्झिलरी ॲस्टिवेशन प्रेझेंट असतं. त्यानंतर अँड्रोशियममध्ये 10 स्टॅमेन्स प्रेझेंट आहेत, ज्याच्यामध्ये डायॲडल्पस कंडिशन प्रेझेंट आहे, बरोबर. त्यानंतर गायनोशियम जर कन्सिडर केला तर मोनोकार्पेलर आहे, एकच कार्पेल प्रेझेंट आहे. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे एकच असणार आहे. ओव्हरी युनिलॉक्युलर आहे, सुपेरियर आहे, ज्याच्यामध्ये मार्जिनल प्लासेंटेशन दिसून येतं. ओव्हरी डेव्हलप्स इन अ लेग्युम टाईप ऑफ फ्लावर, ज्याच्यामध्ये लेग्युम्स म्हणजे असं ज्याला आपण म्हणतो की शेंगेसारखं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर सीड्स हे नॉन एंडोस्पर्मिक आहेत, बरोबर. हे झाले कॅरेक्टर फॅबिएसी फॅमिलीचे. आता थोडंफार बघा, नेहमी लक्षात घ्या, फॅमिली एखादे कॅरेक्टर आपण देत असताना त्याचे काही फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्रॅम असते बघा. आता फ्लोरल फॉर्म्युला म्हणजे काय, तर हे जे दिसतंय पर्सेंटेजचं चिन्ह ते ॲक्च्युली झायगोमॉर्फिक फ्लावरसाठी दाखवलं जातं किंवा दर्शवलं जातं. म्हणजे दिस वन सिम्बॉल इज फॉर झायगोमॉर्फिक फ्लावर. त्यानंतर यांच्यामध्ये जर कन्सिडर केले तर हे फ्लावर कसं आहे, बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल म्हणजे दोन्ही सेक्सेस, मेल आणि फिमेल, हा मेलसाठी आहे आणि हे जे साईन आहे ते फिमेलसाठी आहे. म्हणजे दोन्ही सेक्सेस ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, मेल फिमेल, म्हणजेच बायसेक्शुअल आहे. त्यानंतर कॅलिक्स 5 आहेत,
करोलासुद्धा 5 आहेत, पण 1+2+2 अशी अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये, बरोबर. त्यानंतर अँड्रोशियम म्हणजे स्टॅमेन 10 आहेत, पण 9 कसे असतात, फ्यूज असतात. बघा इथे काय दाखवले, 9 फ्यूज असतात म्हणून ते ब्रॅकेटमध्ये दाखवलेत, आणि एक फ्री असतो म्हणून तो असा दाखवलेला आहे. आणि गायनोशियममध्ये जर कन्सिडर केलं तर ओव्हरी कशी असते, सुपेरियर असते, म्हणून इथं जीच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे, आणि एकच असते म्हणून मोनोकार्पिलरी ज्याला आपण म्हटले. म्हणजे ह्या कॅरेक्टरवरून हे फ्लोरल फॉर्म्युला त्या फॅमिलीचा ठरला जातो. म्हणजे नुसतं फ्लोरल फॉर्म्युला जरी लिहिला तरी आपल्याला समजतं की त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर असले पाहिजेत किंवा असतात. लक्षात येते का बघा, साधं सोपं आहे. आणि फ्लोरल डायग्रॅम आता इथे लक्षात ठेवा नेहमी, ब्रॅकेट म्हणजे फ्यूज कंडिशन, बरोबर. मग इथे पण कॅलिक्स फ्यूज आहेत, बरोबर. त्यानंतर इथे करोला जर कन्सिडर केला तर इथे एक फ्री आहे, 2 वेगळे आहेत आणि 2 फ्यूज आहेत. अँड्रोशियम 9 फ्यूज असतात, एक फ्री असतो. आणि गायनोशियमच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे ओव्हरी कशी असणारे, सुपेरियर असणारे, एकच आहे, मोनोकार्पेलरी आहे. त्याच्यावरून फ्लोरल डायग्रॅम पण काढली जाते, जी की तुम्हाला महत्त्वाची नाही आहे, फक्त अशा प्रकारे लक्षात ठेवा की ही फ्लोरल डायग्रॅम आहे. तर ह्याच्या आतमध्ये हे ओव्ह्यूल्स आहेत. त्यानंतर इथे ब्रॅक्ट असतात किंवा नसतात हे त्याच्यावरून ठरलं जातं. आणि हे पेटल्स किंवा सेपल्सची अरेंजमेंट कशी आहे, मग त्यांचं ॲस्टिवेशन कसं आहे, त्याच्यावरून हे अरेंजमेंट ठरली जाते. ह्याला फ्लोरल डायग्रॅम असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे एखादी फॅमिली आपण फ्लोरल डायग्रॅम किंवा फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करू शकतो. आता ही झाली फॅबिएसी फॅमिली. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू सोलॅनेसी फॅमिली. आता सोलॅनेसी फॅमिलीचे कॅरेक्टर जर कन्सिडर केले तर प्लांट कसं असतं, त्याच्यामध्ये एकतर हर्ब असतं, श्रब असतं किंवा स्मॉल ट्री असतं. रूट्स त्यांच्यामध्ये टॅपरूट सिस्टीम प्रेझेंट असते. आता ऑलरेडी आपण 2 रूट सिस्टीम बघितल्या होत्या, टॅपरूट सिस्टीम आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम, त्याच्यामुळे मी परत तुम्हाला सांगत बसणार नाही. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा जाऊन आधीच्या चॅप्टरचा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की टॅपरूट सिस्टीम म्हणजे काय आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम म्हणजे काय. त्यानंतर स्टेम कसं आहे, इरेक्ट आहे म्हणजे सरळ ग्रो होतो. त्यानंतर उडी आहे, ब्रांच्ड आहे म्हणजे ब्रांचेस त्याच्यामध्ये निघतात, बरोबर. आणि इट इज कवर्ड बाय द हेअरी स्ट्रक्चर इन सम प्लांट. आता काही वेळेस ह्या जर स्टेमवरती असे हेअर स्ट्रक्चर प्रेझेंट असतं काही प्लांटमध्ये, बरोबर. आता ह्याचं सोलॅनेसीचं एक्झाम्पल आपण काय देतो तर पोटॅटो, जे की अंडरग्राऊंड ट्यूबर आहे, हे आपण बघितलेले. लीव्स कसे असतात ह्यांचे, सिम्पल असतात, अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये अरेंज झालेले आहेत. अल्टरनेट म्हणजे आपल्याला माहिती आहे हे अशा प्रकारे अरेंज झालेली आहेत. त्यानंतर रेटिक्युलेट वेनेशन लीव्सवरती प्रेझेंट आहे. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय तर हे अशा प्रकारे ब्रांचेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. इन्फ्लोरेसन जर कन्सिडर केलं तर सायमोस टाईपचं आहे. सायमोस टाईप म्हणजे आपल्याला माहिती, ओल्ड फ्लावर जे असतात ते मिडलला असतील, टिपला, आणि यंग त्यांच्या बेसला असतील. फ्लावर कसे असतात ह्यांच्यामध्ये तर सॉलिटरी म्हणजे एकच फ्लावर असतं, बायसेक्शुअल असतं म्हणजे दोन्ही सेक्सेस ह्या फ्लावरमध्ये सापडतात. त्यानंतर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे आपल्याला माहिती की ज्यांच्यामध्ये रॅडियल सिमेट्री प्रेझेंट असते. रॅडियल सिमेट्री म्हणजे कसे, कुठल्या जरी प्लेनमधून कट केला तर 2 इक्वल पार्ट्स पडतील. त्यानंतर कॅलिक्स जर कन्सिडर केला तर कॅलिक्स हॅव 5 फ्यूज्ड सेपल्स. फ्यूज सेपल्स आपण म्हणतोय म्हणजे गॅमोसेपॅलस ज्याला आपण म्हटलं होतं. आणि वाल्वेट एस्टिवेशन प्रेझेंट आहे. वाल्वेट एस्टिवेशन म्हणजे काय तर एकमेकांना असे क्लोज टू इच अदर असतात, ओव्हरलॅप झालेले नसतात. दॅट वन इज कॉल्ड एज अ वाल्वेट एस्टिवेशन. हे सगळे आपण टाईप्स आधी बघितलेले आहेत. आता करोला जर कन्सिडर केला तर करोलामध्ये 5 फ्यूज पेटल्स प्रेझेंट असतात म्हणून त्याला गॅमोपेटॅलस असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा वाल्वेट एस्टिवेशन ते दाखवतात. म्हणजेच हे अशा प्रकारे. त्यानंतर इफ यू कन्सिडर अबाउट द अँड्रोशियम हॅव 5 फ्री इपिपेटॅलस म्हणजेच ॲडिजन असणार आहे, बरोबर. आता हे ऑलरेडी आपण ॲडिजन कोहिजन हे स्टडी केलेलं आहे. म्हणजेच इथे जर बघितलं अँड्रोशियममध्ये तर फ्री इपिपेटॅलस कंडिशन प्रेझेंट आहे स्टॅमेनची. गायनोशियम कसं आहे, बाय कार्पेलरी आहे म्हणजे 2 कार्पेल्स प्रेझेंट असणार आहेत. सिन कार्पस आहे. सिन कार्पस म्हणजे आपण म्हणतो की कार्पेल्स हे फ्यूज झालेले असतात म्हणजे एकमेकांना हे कार्पेल दोन्ही चिकटलेले असणार आहेत. लक्षात येते, त्याला सिन कार्पस असं आपण म्हटलो, बरोबर. आता त्याच्यावरून पण जर आपण हे कन्सिडर केलं तर त्यामध्ये बघा ओव्हरी जर कन्सिडर केली तर ओव्हरी बायलॉक्युलर ओव्हरी प्रेझेंट असते. बायलॉक्युलर ओव्हरी म्हणजे काय तर 2 लोब्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओव्हरी सुपेरियर आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूलशी एक्झाईल प्लॅसेंटेशन असतं.
आणि प्लासेंटा हा सोलन असतो म्हणजे फुगलेला असतो. ओव्हरी जर कन्सिडर केली तर ओव्हरी डेव्हलप्स इन अ बेरी और कॅप्सूल टाईप ऑफ फ्रूट, जिथं तुम्हाला इथं बघायला मिळते. आता इथे जर फ्रूट कन्सिडर केलं तर हे कॅप्सूल टाईप ऑफ फ्रूट आपल्याला बघायला मिळते, बरोबर. आणि सीड्समध्ये एंडोस्पर्मिक सीड प्रेझेंट असते. एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असेल. आता इथे सुद्धा सोलनेसी फॅमिलीचा जर आपण फ्लोरल फॉर्म्युला बघितला तर हे जे सिम्बॉल आहे तर दिस वन सिम्बॉल इज फॉर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर, हे लक्षात घ्या. आणि असं आपण कोणाला म्हणतोय झायगोमॉर्फिकला म्हणतोय. त्यानंतर बायसेक्शुअल म्हणजे दोन्ही सेक्सेस प्रेझेंट आहेत, बरोबर. कॅलिक्स यांच्यामध्ये 5 आहेत, फ्यूज आहेत. करोला सुद्धा 5 आहेत, फ्यूज आहेत, म्हणून हे ब्रॅकेटमध्ये दाखवलेले आहेत. त्यानंतर अँड्रोशियम जर कन्सिडर केले तर अँड्रोशियम मात्र फ्री आहेत, म्हणून त्याच्यामध्ये ब्रॅकेट आपल्याला बघायला मिळत नाही. आणि गायनोशियम जर कन्सिडर केलं तर गायनोशियम हे अशा प्रकारे दाखवलेले आहेत, बरोबर. 2 म्हणजे 2 आहेत गायनोशियम, म्हणून आपण त्याला बायलॉक्युलर ओव्हरी असं म्हणतोय, किंवा ज्याला बायकार्पेलरी आपण म्हणतोय. आणि हे दोन्ही कसे आहेत, फ्यूज आहेत. सिनकार्पस ओव्हरी आहे, सुपेरियर आहे. सुपेरियर म्हणून आपण जीच्या खाली अंडरलाईन देतोय, आणि फ्यूज असली म्हणून त्याला ब्रॅकेट आपण लावतोय. म्हणजे फ्लोरल फॉर्म्युलावरून सुद्धा आपल्याला कॅरेक्टर ह्या फॅमिलीचे समजू शकतात. जसं की तुम्हाला इथं फ्लोरल डायग्रॅममध्ये पण दिसेल बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर हे बाहेरचा कोरोला असतो म्हणजे सेपल्स असतात. हे आतलं जे दिसतंय हे पेटल्स असतात म्हणजे कॅलिक्सची अरेंजमेंट असते. त्याच्यामध्ये आतमध्ये हे जे दिसत आहेत हे स्टॅमेन आहेत, आणि हे आतमध्ये ओव्हरी किंवा ओव्ह्यूल्सची अरेंजमेंट कशी आहे हे दाखवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे फ्लोरल डायग्रॅम आपण कॅरेक्टरवरून ड्रॉ करू शकतो. साधं सोपं आहे. आता हे जे एक्झाम्पल आपण देतो सोलनेसी फॅमिलीचं ते दतुरा प्लॅन्ट म्हणजेच धोत्रा किंवा पोटॅटो हे सोलनेसी फॅमिलीमध्ये येतात, बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कॅरेक्टर फॅबिएसी आणि सोलनेसीचे लक्षात आले असतील. फ्लोरल फॉर्म्युला म्हणजे काय आणि फ्लोरल डायग्रॅम कशी ड्रॉ केली जाते हे पण तुम्हाला समजलं असेल. साधं सोपं आहे. शक्यतो हे थेरी एक्झाममध्ये विचारलं जात नाही, पण तुम्हाला माहीत असावं म्हणून हे लक्षात ठेवा. फ्लोरल डायग्रॅम आणि फ्लोरल फॉर्म्युला काही वेळेस हे नीट किंवा CET लेवलला असे क्वेश्चन्स फ्लोरल फॉर्म्युलावरचे विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. जर ह्यामध्ये काही डाऊट असेल तर मला लगेच पर्सनल कॉन्टॅक्ट करा, आणि जर समजलं असेल लेक्चर तर लाईक करा. इन अ नेक्स्ट lecture we will start our new chapter photosynthesis. Okay, thank you.